हॅलो डिअर स्टुडंट, माझं नाव आहे प्रकाश भास्कर निकम आणि मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे CBN अकॅडमी। आपण या चॅनलवरती इंग्रजी आणि इतिहासाविषयी बोलत असतो। जनरली ऑनलाईन टीचिंग चालू असतं। 11वी आणि 12वीच्या बेसिकली सगळ्या गोष्टींविषयी बोललं जातं। त्या व्यतिरिक्त ग्रामर आणि रायटिंग स्किल जे पहिली ते 15वी किंवा त्यानंतर सुद्धा विचारात येऊ शकतं ते आपण शिकवलं जातं। इतिहासाचं 11वी 12वी सोडून 10वी असो किंवा UPSC MP साठी उपयोगात आणलेलं सगळं ह्या गोष्टी आपण ते शिकवल्या जातात। तर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा। आणि आज आपण बोलणार आहोत इतिहासाचा पहिला धडा जो आहे युरोपमध्ये प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास। पुढे जाण्याआधी आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो की याविषयी आपण पहिले 2 व्हिडिओ बनवले आहेत, भाग पहिला आणि भाग दुसरा। आज आपण भाग तिसऱ्यावर बोलणार आहोत। भाग पहिल्यामध्ये आपण धर्मयुद्धाविषयी बोललो, युरोपमध्ये झालेले धर्मयुद्ध। दुसऱ्या भागामध्ये आपण प्रबोधन कसं झालं, प्रबोधन काळ काय आहे त्याच्याविषयी बोललो। आणि आज आपण बोलणार आहोत विज्ञानाचा विकास, वैज्ञानिक संस्था, भौगोलिक शोध, वैज्ञानिक शोध, औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद या सगळ्या पॉईंटवरती आज बोलणार। थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल। लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जर आपल्याला हा व्हिडिओ हिंदीमध्ये बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तिथे बघा, तुम्हाला हिंदीमध्ये भेटेल। कारण आपण आपले व्हिडिओ मराठी आणि हिंदी या दोघं भाषेमध्ये तयार करतो। आपला जास्त वेळ वाया घालवत नाही, चला तर सुरू करूया। तर युरोपमध्ये प्रबोधनाचा आणि विज्ञानाचा विकास कसा झाला याच्याविषयी आपण बोलत आहोत। तर यात महत्त्वाचं आहे आज आपण विज्ञानाच्या विकासाविषयी बोलणार आहोत। तर युरोपमध्ये 17व्या शतकात प्रामुख्याने विज्ञानाचा विकास झाला। यात प्रामुख्याने आपण विचार केला तर जे नैसर्गिक अभ्यास करणारे, निसर्गावरती अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी याच्यावरती अभ्यास केला आणि त्यांनी औद्योगिक विज्ञानाला महत्त्व दिलं। म्हणजे आधुनिक विज्ञान जे आहे, आता आपलं जे विज्ञान आहे आधुनिक विज्ञान, त्याला सुरुवात तिथून झाली। तर याच्यानंतर महत्त्वाचं असं आहे की याच्यानंतर काही वैज्ञानिक संस्था पण झाल्या। या वैज्ञानिक संस्थांनी काय केलं तर युरोपमध्ये इंग्लंड, फ्रान्स सारखे वेगवेगळे देश होते, यांनी याच्यात महत्त्वपूर्ण काम केलं। तर या संस्थांचं काम काय होतं तर पत्रव्यवहार करणं, पत्रव्यवहार करत असताना नियतकालिक म्हणजे आपल्याकडे असलेले मॅगझिन किंवा पेपर काढणं जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त माहिती भेटू शको। त्याच्यानंतर माहितीचं आदान प्रदान जेणेकरून वेगवेगळे वैज्ञानिक एकमेकांशी बोलू शकतील आणि त्यांचे विचार एकमेकांमध्ये देऊ शकतील, हे महत्त्वाचं होतं। तर यात वेगवेगळ्या संस्थांनी आपलं काम केलं। तर यात सगळ्यात पहिली संस्था होती जी होती रोमची, जी लिकिंग्सन अकॅडमी म्हणून मानली जाते। लिकिंग्सन अकॅडमी सुरू झाली रोममध्ये। त्यानंतर फ्लॉरेन्समध्ये दुसरी आली, ती फ्लॉरेन्स होती अकॅडमी फॉर सायन्सेस। त्यानंतर जी आली ती होती लंडनमध्ये रॉयल अकॅडमी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज। देन त्याच्यानंतर जी आली ती होती फ्रेंचमध्ये फ्रेंच अकॅडमी फॉर सायन्सेस। ह्या महत्त्वाच्या काही वैज्ञानिक संस्था होत्या। याच्या व्यतिरिक्त पण काही संस्था होत्या ज्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्याच्यामुळे आजचा दिवस आपण जे वैज्ञानिक गोष्टी बघतोय त्या महत्त्वाच्या आज आपल्याला बघायला भेटल्या। याच्यानंतर आपण विज्ञानाचा विकास जो झाला त्याच्याविषयी बोलणार आहोत। विज्ञानाचा विकास यात महत्त्वाचा असे की दुर्बीण असो, होकार यंत्र असो, सूक्ष्मदर्शक असो, या सगळ्या गोष्टींचा शोध लागला। पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच गोष्टींचा शोध याच्यामध्ये लागला। यात प्रामुख्याने आपण 3 वेगवेगळ्या गोष्टींवर 3 पॉईंटवरती विचार करणार आहोत। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आहे वस्त्रोद्योग। वस्त्रोद्योगमध्ये कशा प्रकारे विज्ञानाचा विकास उपयोगात आला आणि कशी वस्त्रोद्योगामध्ये प्रगती झाली। त्यानंतर आहे धातू उद्योग। धातू उद्योगामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या, कशा प्रकारे धातू उद्योग वाढला आणि त्याचा फायदा आज आपल्याला होतोय। आणि शेवटचं यंत्र उद्योग। आता यंत्र सगळ्या प्रकारच्या उद्योगांमध्ये कसं शेवटपर्यंत पोहोचलं याच्याविषयी आपण बोलणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण विचार करू वस्त्रोद्योग। तर वस्त्रोद्योग जर आपण विचार केला तर वस्त्रोद्योग युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो। त्यात इंग्लंडमध्ये याचा प्रभाव खूप जास्त होता। आणि कुठेतरी आपल्या एक लक्षात आलं पाहिजे की वस्त्रोद्योगच ही गोष्ट होती की ज्याच्यामुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली आणि ते बाहेर पडले। तर बाहेर पडायच्या आधी वस्त्रोद्योगात जी क्रांती झाली, औद्योगिक क्रांती जी झाली, त्याला कारण होतं की जिथे झालेले वैज्ञानिक शोध। तर वैज्ञानिक शोधामध्ये वैज्ञानिक म्हणजेच आपले शास्त्रज्ञ महत्त्वाचे। तर कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी कोणकोणते शोध लावले त्यांच्याविषयी चर्चा करूयात। तर यामध्ये सगळ्यात पहिले 1738 मध्ये जॉन के यांनी धावता धोटा नामक छोटीशी गोष्ट शोधली ज्याच्यामुळे आपलं वस्त्रोद्योगाचं काम अजून जोरात झालं। त्याच्यानंतर जेम्स हर्गिवस नावाच्या व्यक्तीने स्पिनिंग जेनी नावाची एक गोष्ट शोधली जेणेकरून ज्याच्यामुळे काय झालं की अजून इतिहासाला किंवा वस्त्रोद्योगाला अजून महत्त्व प्राप्त झालं। त्यानंतर तर याच्यामध्ये नंतर 1769 मध्ये
रिचर्ड ऑकराईट यांनी सूत कातण्याचं मशीन आणलं. त्याच्या 10 वर्षांनंतर क्रॉम्प्टन नावाच्या एका शास्त्रज्ञाने याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट करून नवीन मशीन आणलं, जे आपल्याला याच्यामध्ये अजून आपल्या गतीला, वस्त्रोद्योगाच्या गतीला त्याने वाढवलं. याच्यानंतर 1785 मध्ये कार्टराइट यांनी एक मशीन आणलं जे यंत्रमाग होतं. त्यानंतर काही वर्षानंतर 1793 मध्ये कॉटन जिनी नामक नवीन गोष्ट आली आणि त्याच्यामुळे वस्त्रोद्योगाला एक नवीन भरारी आली आणि त्यातूनच वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात वाढला. तर यानंतर आपण विचार करू धातू विज्ञानाचा. धातू विज्ञानामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं आहे की धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात युरोपात होत होता आणि त्याच्यानंतरच त्या गोष्टींमधून बाकीच्या गोष्टी येऊ लागल्या. तर महत्त्वाचं असं आहे की धातू विज्ञानामध्ये 1785 मध्ये महत्त्वपूर्ण बदल झाला की लोखंडाचा जो रस आहे तो घेऊन त्याच्यापासून पट्ट्या बनवल्या गेल्या आणि त्याचेच पुढे जाऊन रेल्वेचे रूळ पट्ट्या ज्या असतात त्या बनवल्या गेल्या. त्याच्यामुळे आपल्याकडे माहिती आहे आता आपल्या सगळ्यांकडे रेल्वे आली, त्याचं कारण हेच होतं. आणि त्यानंतर 1865 मध्ये लोहाचं रूपांतर पोलादात केलं गेलं आणि त्यातून पण बरेच बदल झाले. आज आपल्याकडे जेवढे इंडस्ट्रियल गोष्टी दिसत आहेत, ज्या काही गोष्टी आपल्याकडे बदलत आहेत, त्याच्यामध्ये पोलादाचा एक मोठा रोल आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे लोह आणि धातू याच्यामध्ये निर्माण झालेले बदल खूप महत्त्वाचे होते. यानंतर आपण हे बघणार आहोत यंत्रउद्योग. यंत्रउद्योगात आपण जर विचार केला की हळूहळू लोकांना समजायला लागलं की यंत्र जर आपल्या उद्योगात आलं तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपला उद्योग बहरू शकतो, लवकरात लवकर आपण गोष्टी तयार करू शकतो. याच्यामुळे लोकांनी काय केलं, सुरुवात केली नवीन याच्यामध्ये यंत्रांचा उपयोग करायला. मग प्रत्येक व्यक्ती काय करायला लागला की आपल्या उद्योगात कशाही प्रकारे यंत्राचा शोध लावता येईल का, यंत्राचा उपयोग होईल का, याच्याविषयी जास्तीत जास्त विचार करायला लागला आणि त्यातूनच नवीन यंत्रांचा शोध लागला. तर याच्यामध्ये कोणकोणते यंत्र त्याच्याविषयी बोलूयात. तर सगळ्यात पहिले 1783 मध्ये रोलर सीडिंग प्रिंटिंग असं एक यंत्र आणलं बेल यांनी. तर ते कपड्यावरती छपाईसाठी त्याचा उपयोग केला गेला. 1809 मध्ये अजून एक मशीन आणलं गेलं. त्या मशीनचा उपयोग झाला की जी बुटामधली जी टाच आहे ती त्याच्यामधून तळवा आणि बुटाची टाच शिवली गेली, जेणेकरून एक पूर्णरूपी बूट निर्माण करायला सुरुवात करण्यात आली. त्याच्या व्यतिरिक्त जेम्स वॅट, आपण सगळ्यांनी नाव ऐकलं असेल, जेम्स वॅटने बाष्पशक्तीचा शोध लावला आणि बाष्पशक्ती शेतीमध्ये, नांगरणी वगैरे गोष्टींमध्ये कसा त्याचा उपयोग होऊ शकतो याच्यामध्ये लोकांचं ज्ञान वाढवलं आणि तिथे बाष्पशक्तीचा उपयोग होऊ लागला. जेम्स वॅट नंतर बाष्पशक्तीचा अजून काही लोकांनी उपयोग केला. त्यांच्यामध्ये सगळ्यात पहिले होते क्लेरमॉट यांनी काय केलं, ते बाष्पशक्तीपासून बोट चालवली आणि त्याच्यानंतर जॉर्ज स्टीफन्सन आले. त्यांनी बाष्पशक्तीवरती चालणारं इंजिन, रेल्वे इंजिन शोधलं आणि बाष्पशक्तीवर चालणारं रेल्वे इंजिन आलं आणि तिथून जग बदलायला सुरुवात झाली. यानंतर आपण विचार करणार आहोत भौगोलिक शोधांचा. बघा, लक्षात घ्या की जरी विज्ञानाचा मोठ्या प्रमाणात बदल होता, याच्यामध्ये नवीन शोध लागले होते, परंतु युरोपमधून बाहेर पडण्याचा कुठेतरी मौका भेटत नव्हता. कारण धर्मयुद्धानंतर कॉन्स्टँटिनोपल जी जागा होती जिथून युरोपियन लोक एशिया किंवा चीन, भारत या देशांकडे होते, तो रस्ता बंद झाला होता. आता त्यांना नवीन रस्ते शोधणं गरजेचं होतं. मग कशा प्रकारे नवीन शोधकर्त्यांनी नवीन जागा शोधल्या, कोणकोणते लोक होते, त्यांनी काय शोधलं, त्याच्याविषयी जरा चर्चा करूया. तर मार्को पोलो हा पहिला आपला प्रवासी होता. हा इटलीचा होता. याने एकंदर भारताची, चीनची ओळख, आशियाची ओळख युरोप बरोबर करून दिली. हा जो होता हा चीनमध्ये बऱ्याच दिवसांपर्यंत राहिला. त्याने चीनच्या कुबलाई खान नावाच्या राजाच्या दरबारात बरेच दिवस काढले. त्यानंतर येतात ते इब्न बतूता हे खूप जास्त प्रसिद्ध एक प्रवासी आहे, ज्यांनी भारत, चीन, मालदीव, नंतर पूर्व और पश्चिम आफ्रिका याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवास केला आणि तिथली जी माहिती आहे ती युरोपमध्ये दिली. याच्यामुळे इब्न बतूता यांचं नाव पण खूप मोठं आहे. तिसरे जे आपले खलाशी आहेत किंवा तिसरे जे आपले शोधक आहेत ते आहेत हेनरी द नॅव्हिगेटर. यांचं असं झालं की पोर्तुगालच्या राजपुत्रांनी यांना प्रोत्साहन दिलं आणि यांनी पुढे सुरुवात केली. तर यांनी आफ्रिकेजवळ आपला शोध ठेवला. तिथे मॅडोरा आणि ॲझोरस नावाचे 2 द्वीप रूप बेट त्यांनी शोधले आणि त्याच्यावरती आपल्या देशाचा झेंडा पसरवला. वसाहत तिथे सुरू झाली आणि त्यातून नवीन असं झालं की तिथून आफ्रिकाचे गुलाम नेण्यास सोपं झालं. म्हणजे युरोपातून तिथून गुलाम आफ्रिकेमध्ये नेण्यात आले. त्यानंतर जे आहे ते आहे
बॉर्थोलोमी डायस यांना पोर्तुगालच्या राजाने प्रोत्साहित केलं होतं. त्याला सांगितलं होतं की नवीन नवीन प्रदेश जाऊन तुला शोधायचे. त्याने सुरुवात पण केली. त्यांनी आफ्रिकेजवळ जाऊन शोध लावले. त्यात त्यांनी जेव्हा आफ्रिकेच्या एका टोकाला जाऊन भेटले त्यावेळेस त्यांनी तिथे केफ ऑफ स्टॉर्मर्स, वादळाचे भूशिर असं नाव त्याला दिलं. नंतर जाऊन ते नाव बदललं, केफ ऑफ गुड होप हे नाव आपण ऐकलं असेल. ती जी जागा आहे ती डायस यांनी शोधलेली आहे. त्यानंतर जे येतात ते आहे क्रिस्टोफर कोलंबस. आता बघा 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपलची जागा बंद झाल्यानंतर सगळ्याच राजांनी सांगितलं की जाऊन रस्ते शोधा. इथे यांचं पण तसंच झालं, नवीन रस्ता शोधायचं असं ठरलं. फर्डिनांडने सांगितलं यांना की रस्ता शोधा. यांनी थोडंसं वेगळा विचार केला. यांनी ठरवलं की पृथ्वी जर गोल आहे तर पूर्वेकडील देशांकडे जाण्यासाठी पूर्वेला जायची गरज नाही, पश्चिमेकडून गेले तरी त्या देशांपर्यंत ते पोहोचतील. आणि सुरुवात पण केली. पण त्यांचा एक प्रॉब्लेम असा झाला की ते जाऊन अमेरिकेजवळ जाऊन पोहोचले. त्यांना वाटलं त्यांनी भारत शोधला, पण तो भारत नव्हता, ती होती अमेरिका. म्हणजे जसं आहे की अमेरिकेचा शोध कोलंबस यांनी लावला, परंतु ती अमेरिकेचं नाव कोलंबस यांच्या नावावरती नाही. ती ज्यांच्या नावावरती ते आहेत आपले पुढचे शास्त्रज्ञ शोधक, त्यांचं नाव आहे अमेरिगो वेस्पुसी. आता यांचंच नाव आहे अमेरिगो. ह्याच नावावरती अमेरिकेचं नाव ठेवलं गेलं. हे खरं तर इटलीचे होते, पण यांनी यांची सुरुवात स्पेनपासून केली आणि ते कोलंबस सोबत होते ज्यावेळेस अमेरिकेचा शोध लागला. मग त्यांच्या नावावरती अमेरिगोच्याच नावावरती अमेरिकेचं नाव ठेवलं गेलं. याच्या व्यतिरिक्त पण त्यांनी काही छोटे शोध लावले, पण त्यांच्या कारकिर्दीत सगळ्यात मोठा शोध होता की त्यांनी अमेरिकेचा शोध लावला. त्यानंतर यांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, जे आहे वास्को द गामा. बघा सगळ्यांना भारतात किंवा एशियात यायची खूप इच्छा होती आणि इथे सुरुवात झाली. तर यांनी 4 जहाजं आणि 170 खलाशी स्वतः सोबत घेऊन ते निघाले. आफ्रिकेजवळ पोहोचले. आफ्रिकेजवळ आल्यावर त्यांना तिथे भारताचा एक व्यक्ती भेटला जो जहाज घेऊन चालवतो. त्यांनी त्यांना इथे आपल्या कालिकतपर्यंत आणून सोडलं. त्यानंतर सुद्धा वास्को द गामा 2 वेळा भारतामध्ये आले, एक वेळा कोचीमध्ये आणि एक वेळा गोव्यामध्ये ते आले होते. तर वास्को द गामा यांनी कुठेतरी भारताचा शोध लावला आणि कुठेतरी युरोपला भारताचा रस्ता दाखवून दिला. फर्डिनांड मॅगेलन हे पुढचे प्रवासी आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. हे पहिला असा व्यक्ती होता ज्याने ठरवलं की पृथ्वीचा पूर्ण चक्कर मारायचा, पूर्ण पृथ्वीवरती एक भ्रमण करायचं. सुरुवात केली, परंतु फिलिपाईन्समध्ये जाऊन त्यांचा मृत्यू झाला, त्यांचा खून करण्यात आला. आणि त्यानंतर त्यांचे जे सहकारी होते त्यांनी हा चक्कर पूर्ण केला. त्याच्यामुळे त्यांचं नाव खूप मोठं आहे. त्यांच्या स्मृतीने लोकांनी ती जी इच्छा होती ती पूर्ण केली होती. त्यानंतर जे त्यांचं नाव आहे सॅम्युएल दी सॅम्पलेन. यांनी उत्तर अमेरिकेमध्ये आपला शोध कार्य केला आणि त्यानंतर त्यांनी तिथे एक शहर पण वसवलं ज्याचं नाव होतं क्यूबेक. तर उत्तर अमेरिकेचा शोध लावण्याचा जो मोठा काम होतं ते शॅम्पलेन यांनी केलं होतं. त्याच्यानंतर जे भौगोलिक शास्त्रज्ञ त्यांचं नाव आहे ॲबन टास्मन. यांनी पण सुरुवात केली, परंतु ते ना अमेरिकेला गेले ना भारताकडे आले. ते डायरेक्टली गेले ऑस्ट्रेलियाकडे. ऑस्ट्रेलियाच्या शेजारी असलेल्या न्यूझीलंडला त्यांनी भेट दिली, तिथला शोध लावला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान असलेल्या कार्पेटिया बेटे जे आहेत त्यांचा त्यांनी समूह अभ्यास केला आणि तिथे काही नवीन जागा, नवीन बेटे शोधून काढले, ज्याच्यामुळे त्यांच्या देशाला त्याचा फायदा झाला. त्यानंतर येतात लुई अँटोनी द बोगविली. यांचं असं आहे की यांनी पॅसिफिक महासागरात आपलं काम केलं. त्याने तिथे एक बेट शोधून काढलं ज्याचं नाव होतं ताहिती. त्याने ताहिती नाव दिलं आणि 1771 मध्ये त्यांनी त्याच्यावरती पुस्तक पण लिहिलं. आता याचा उपयोग असा झाला की काही वर्षानंतर, एक दशकभर, एक शतकभर नंतर तिथे फ्रेंचचे लोक जे होते, ज्या मिशनरीज तिथे परत पोहोचल्या. तिथे गेल्यावर त्यांनी एका बेटाला आणि एका फुलवेलीला बोगोली यांचं नाव दिलं. त्यानंतर आपले जे शास्त्रज्ञ पुढचे आहेत त्यांचं नाव आहे. त्यानंतर मंगो पार्क यांनी दक्षिण आफ्रिकेविषयी जास्तीत जास्त शोध लावले आणि तिथली माहिती युरोपला दिली. आणि त्यानंतर नायजर नदी कशी वाहते, कुठून वाहते, किती वाहते, कोणते प्रांतामध्ये ती पोहोचते त्याच्याविषयी सगळी माहिती युरोपमध्ये त्यांनी पोहोचवली. यानंतर आपण विचार करणार आहोत औद्योगिक क्रांतीचा. औद्योगिक क्रांतीचा आपण जर विचार केला तर औद्योगिक क्रांतीमध्ये नवीन असं काही नव्हतं. तर यंत्रांचा मोठ्या प्रमाणात झालेला उपयोग, संमिश्र उपयोग, यालाच औद्योगिक क्रांती म्हटलं जातं. यात महत्त्वाचं असं होतं की औद्योगिक क्रांतीमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन यंत्रांचा उपयोग केला. यंत्रांचा उपयोग झाल्यामुळे काय झालं की जे उत्पादन कौशल्य होतं ते अजून वाढलं. उत्पादन कौशल्य वाढल्यामुळे उत्पादन वाढल्यामुळे ते बाहेर जाण्यासाठी, बाहेरच्या देशांमध्ये विकण्यासाठी तयारी सुरू झाली आणि त्यातूनच बाकीच्या देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली.
यात औद्योगिक क्रांतीमुळे एक नवीन वर्ग जन्माला आला होता, ते होते भांडवलदार. भांडवलशाहीची गरज होती. काय होतं की औद्योगिक क्रांतीसाठी भांडवलाची गरज होती, त्यासाठी एक नवीन वर्गाची निर्मिती झाली. त्यांनी भांडवल पुरवायची गरज होती. भांडवलदाराचं प्रामुख्याने विचार असे होते की कमीत कमी पैसा देऊन जास्तीत जास्त नफा कसा येईल यासाठी ते प्रयत्नशील होते. हा वर्ग जास्तीत जास्त शोषण करण्यासाठी प्रसिद्ध झाल्यानंतर यात पुढचा जो मुद्दा आहे तो आहे इंग्लंडची अनुकूलता. एक लक्षात घ्या, औद्योगिक क्रांतीला सगळ्यात जास्त अनुकूल होतं ते इंग्लंडचे जे वातावरण ते दमट होतं, त्यामुळे तिथे वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्याच्यानंतर इंग्लंडने भौगोलिक दृष्ट्या पण मोठ्या प्रमाणात शोध लावले. इंग्लंडचं राज्य मोठ्या प्रमाणात वाढलं. आपण म्हणतो, आपल्याला माहीत असेल की एक वेळ अशी होती की इंग्लंडच्या राज्यावरचा सूर्य हा मावळत नव्हता. म्हणजे त्यांचं राज्य एवढं मोठं होतं की कुठे ना कुठे त्यांच्या एखाद्या तरी राज्यावरती सूर्य असायचा. त्याच्यामुळे त्यांनी सहजरित्या आपल्याकडे निर्माण झालेला माल बाहेर दिला, बाहेर देशांना दिला, तो विकला आणि तिकडून कच्चा माल आणला, जेणेकरून आपल्या औद्योगिक क्रांतीला फायदा हो किंवा नफा हो. त्याच्यामुळे इंग्लंडला मोठ्या प्रमाणात याच्यामुळे फायदा झाला. परंतु या सगळ्या गोष्टीमुळे इंग्लंडला होणाऱ्या फायद्यामुळे कुठेतरी त्या गोष्टी फ्रान्स, डच, बाकीच्या देशांच्या डोळ्यात यायला लागल्या आणि तिथूनच आर्थिक राष्ट्रवादाची सुरुवात झाली. आर्थिक राष्ट्रवाद काय, तर आर्थिक राष्ट्रवादात सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की आपल्या देशाचं महत्त्व वाढवणं, आपल्या देशाचा नफा वाढवणं आणि बाकीच्या देशांची नाकेबंदी करणं, बाकीच्या देशांचा फायदा कमी करणं, जेणेकरून आपला फायदा जास्तीत जास्त हो. यात महत्त्वपूर्ण असं होतं की आपला माल किंवा आपली जी वसाहत आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवावी आणि दुसऱ्या देशांची जी वसाहत आहे ती कमी करण्यात यावी, त्यांना जो नफेखोरी जी आहे ती कमी करण्यात यावी. त्यामुळे आर्थिक राष्ट्रवाद झाला. त्यात बरेच युद्ध पण झाले, ह्या देशांमध्ये वाद पण झाले, पण तरी सुद्धा आर्थिक राष्ट्रवादामुळे पूर्ण जगामध्ये युरोपियन राष्ट्र पोहोचले आणि प्रत्येक जागेवरती आपलं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ते त्यांचे युद्ध पण झाले. परंतु यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं असं आहे की इंग्रज याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले, बाकी देश पण झाले. याच्यातूनच पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे की पहिलं महायुद्ध होणार आहे. आता याच्यानंतर काय झालं हे बघण्यासाठी आपल्याला दुसरा पार्ट बघावा लागेल. तर आशा करतो की आजचा हा लेसन याच्यामध्ये जे आपण विचार केला, आज आपण बघितलं विज्ञानाचा विकास कसा झाला, वैज्ञानिक संस्था कोणत्या कोणत्या होत्या, त्यानंतर विज्ञानाचे शोध कोणते लागले युरोपमध्ये, भौगोलिक शोध कोणत्या प्रमाणात आणि त्यांचे शोधकर्ते कोण, त्याच्याविषयी विचार केला, औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद हे काय याच्याविषयी पण आपण चर्चा केली. तर आशा करतो की आपल्याला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर एकदा या व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर आत्तापर्यंत आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी नोटिफिकेशन आयकॉन आहे, बेल आयकॉन, ते बेल आयकॉनला टच करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन भेटतील. आणि जर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल, याच्यामध्ये आपल्याला काही समज नसेल किंवा एक्सप्लेनेशन पाहिजे कोणत्याही गोष्टीचं, तर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या प्रश्नांना उत्तर 100% दिलं जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.